तर सगळ्यांना नमस्कार. आता खूप दिवसांनी आलेली आहे. खूप दिवसांनी म्हणजे जवळ-जवळ महिना दीड महिन्यांनीच आली आहे. तर आता मी ट्राय करणार आहे की कंटिन्यूस यायचं. असं मध्ये-मध्ये सुट्ट्या नाही द्यायच्या. तर आज सोमवार होता. मी आमचा डब्बा केला. माझं पण खायचं करून घेतलं आणि हे लवकर आले तर मी विचार केला की आता आमच्या इथे खूप सगळ्यांकडे ना टेरेस आहे. तर सर्वांनी झाडं लावलेली आहेत कशाची ना कशाची. तर मी विचार केला की मी काय करते. तर खूप एक आठवड्याच्या रिसर्च नंतर मी ठरवलं की मला काय काय करायचं आहे. तर मी पहिलं सगळं जाऊन सामान घेऊन आली. खूप जास्त नाही पण जे सध्या खूप गरजेचं आहे तेवढंच. तर आता मी जे आणलेलं आहे हे आहे कोकोपीट. हे एवढंसं दिसतंय पण जेव्हा मी ह्यात पाणी टाकलं तर हे खूप जास्त झालेलं आणि त्यानंतर ते पिळून घ्यायचं असतं कारण त्याच्यामध्ये थोडेसे क्षार काही असतात असं मी रिसर्चमध्ये वाचलेलं आहे. त्यामुळे ते सगळं पिळून घेतलं आणि वाळायला टाकलं आणि आमच्या इथे मातीची तर काहीच कमी नाही आहे. ते तर तुम्हाला दिसतेच आमच्या इथे. तर माती घेऊन आलो आम्ही सगळेजण मिळून. त्यानंतर ह्यांचं असं आहे काम करायचं तर परफेक्ट करायचं. त्यामुळे ह्या मातीतले सुद्धा खडे त्यांनी वेचून वेचून काढलेले आहेत. ते सगळं करेपर्यंत मी एकदा कोकोपीटला बघून आले. ते चांगलं सुकलेलं होतं. त्यानंतर मी थोडेसे होल पाडायचे होते मला कुंड्यांना कारण जास्त पाणी झालं तर काही खराब होऊ नये. नंतर आमचे मुळं कशाचे काय काय लावायचे त्याचं पाणी त्याच्यामधनं जाईल जास्त झालं तर. त्यामुळे त्यानंतर सगळे माती भरून घेतली आणि आम्ही लेयर केली होती. एक मातीची, एक कोकोपीटची, परत मातीची, कोकोपीटची अशी करून त्याच्यामध्ये थोडंसं शेणखत पण ह्यांनी बघितलं. ह्यांना शेणखत काय शेणखतसारखं वाटलं नाही पण आता घेतलं आहे तर तेही टाकून दिलं. ते सगळं झाल्यावर कुंड्या रेडी झाल्या. त्यानंतर आम्ही त्याला पूर्ण सेट केला आणि नंतर लावला. तर ते काय काय लावलं आहे हे तुम्हाला जेव्हा आमचे येतील रोप तेव्हा मी दाखवेलच आणि ह्याची अपडेट तर देत राहील की काय झालं आहे, कसे झाड येत आहेत, कसं काय. तर पुढच्या अपडेटसाठी तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघा.